सामन्याकडे दोन्ही संघ तयार झालेले आहेत. आघाडीची जोडी मैदानावर आपण बघतोय. शुभम शेलार आणि अनिकेत शेलार आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत साहिल. सामना सुरू करा. गड्यात वाजलेत आपण बघतोय 10:43 आणि या 10:43 या सामना इथे या ठिकाणी सुरू होतोय. साहिल. हिंदी आणि उर्दूचा संबंध जसं जवळच आहे तसं मराठी आणि संस्कृत या शब्दाचा संबंध आहे भाषेचा. साहिलचा पहिला चेंडू पडल्यानंतर जास्त स्विंग होतोय. वाईटचा इशारा. किरण शेलार यांच्याकडून शुभमसाठी. शुभमने जर 3 षटकार लागोपाठ जर मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी किरण शेलार साहेबांनी शुभमसाठी ठेवलेत. 3 षटकार लागोपाठ मारावे लागेल त्याच्यासाठी. साहिलचा पुढचा चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा मूव होतोय. खूप सुंदर शैली आहे साहिलची. साहिलची शैली बघितल्यानंतर टेनिस विश्वातील एका काळातला अत्यंत दिग्गज गोलंदाज दीपक शाह यांची आठवण झाली. नर्मदा अर्जुन या संघासाठी भरपूर वर्ष खेळले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि तसंच भानुदास पाटील आगरी कोळी समाजातील वन ऑफ द ग्रेट लेग स्पिनर. फलंदाज मैदानावर बाद झाला. या ठिकाणी साहिलला विकेट मिळते. कॉट बिहाइंड झालेत आणि ते बाद होऊन परत आहेत फलंदाज. मात्र मागच्या दोन्ही सामन्यामध्ये हा सामना धरून मागच्या सामन्यात आपण पाहिलं धनंजयनी खूप सुंदर गोलंदाजी केली. राजन पाटार यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर त्यांचे ऋतिकने सुद्धा शेवटचं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आणि त्यामुळे इथे सुद्धा तेच कंटिन्युटी ठेवायला बघायला मिळते आपल्याला. साहिल चांगली सुरुवात करतोय आणि साहिलचं ॲक्शन खूप सुंदर आहे. आणि या मुलांनी जर असेच ॲक्शनच्या माध्यमातून कडक आणि भेदकता जर दाखवली तर जास्त इकॉनॉमिकल आणि हाय विकेट टेकर होऊ शकतो असं ॲक्शन आहे. हयाम ॲक्शन आहे. आणि अशा ॲक्शनला रीड करणं थोडंसं. एक तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना एका समालोचकाला तटस्थ राहावं लागतं. एक वेगळा स्टान्स असतो फलंदाजाला, तो घ्यावा लागतो. तर फलंदाज बाद झाले मैदानावर ते शुभम आणि आले त्यांची जागा घ्यायला जय शेलार. साहिलचा पुढचा चेंडू. साहिलला खेळणं एवढं सोपं नाही आहे बिकॉज ही इज युझिंग द गुड लेंथ एरिया. आणि या एरियामधून ते लेट स्विंग करतायत, आतमध्ये आणतायत, सरळ नेत आहेत. त्यांचं रिलीज ऑफ द डिलिव्हरी तिसरा स्टेप बघा. हात सोडत असताना, स्पेसिफिकली चेंडू सोडत असताना हात आणि खांदा बघा किती सुंदर पद्धतीने या चेंडूला ते एक स्विंगची जी पद्धत आहे ती देत आहेत. इथे बघा, हा बघा, हा बघा किती सुंदर पद्धतीने चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये हा चेंडू टाकला होता. या चेंडूला त्याने स्विंग नाही केला होता तर स्ट्रेट डिलिव्हरी होता. आणि स्ट्रेट डिलिव्हरीच्या माध्यमातून क्लीन बॉल काढता येईल का, लेग बिफोर काढता येईल का, किंवा कॉट बिहाइंड करता येईल का, किंवा समोर कॅच देता येईल का, अशा पद्धतीने या पॉवर प्लेचं कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिजे उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना गोलंदाज या ठिकाणी साहिल. शाहिद शेख यांचे चिरंजीव साहिल शेख. पुढचा चेंडू बॅवला फुल टॉस होता. समोर खेळलेत आणि क्षेत्ररक्षक फार वेगाने येत असताना फिल्डर मुसव्वीर फार वेगाने येत असताना बघा फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय. अशा पद्धतीने तुम्ही जर फिल्डिंग कराल, अशा पद्धतीने तुम्ही जर गोलंदाजी कराल तर मुसव्वीरचा क्लासिक पॅरल थ्रो आणि त्यामुळे त्या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय. डीजे. प्रशिक्षण मिळतं कारण पडगे गावातील अत्यंत नामांकित व्यक्तिमत्व शाहिद शेख यांचे हे चिरंजीव आहेत साहिल शाहिद शेख. आणि त्यामुळे खूप चांगली गोलंदाजी करत असताना कारण एक विकेटसुद्धा काढली, रनआउटसुद्धा आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या आपण बघितली तर मैदानावर बघायला मिळते ती 2च धावा मिळाल्यात. 2 फॉर द लॉस ऑफ 2. शॉर्ट ऑफ लेंथ होता मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर ठेवला होता. आणि चेंडू आपण बघतोय 4 धावांसाठी. स्वतः साहिल स्वतःलाच त्या ठिकाणी ओरडत असेल कारण आत्तापर्यंत त्यांचा जो होता मिडल ऑफ इथे त्यांनी अटॅक केला होता. हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर असल्यामुळे त्यांना जो
पनिशमेंट मिळालं पाहिजे, ती शिक्षा त्या ठिकाणी 4 धावांच्या माध्यमातून मिळते. धावा ज्या येत नव्हत्या त्या धावा या ठिकाणी येत आहेत चिरोबा वाशेरे संघासाठी. गोलंदाजाने आउटसाइड द लेग स्टंप अटॅक केला होता. यावेळेला मिडल स्टंपवर अटॅक ठेवलाय, बॅकफुटला आले. याने जर गुडलिंगचा वापर जर केला साहिल शाहिद शेख यांनी, तर आपले वडील जे अत्यंत नामांकित प्लेयर आहेत तसेच वारसा कसं पुढे नेता येईल शाहिद शेख कुटुंबाचं ते साहिलने काही प्रमाणात केलं. एक दया त्यांनी केली होती लेग स्टंपच्या बाहेर टाकून, जेव्हा अनिकेतने त्यांना बाउंड्री मारली होती. तो चेंडूसुद्धा जर कडक टाकला असता लाईनवर तर साहिलला खेळणं अत्यंत कठीण आहे असं म्हणायला पाहिजे. षटक संपते पहिल्या षटकात धावा आल्या मैदानावरती 6. ती बाउंड्री जर आली नंतर आली नसती तर विचार करा फक्त 2च धावा दिल्या असत्या. मात्र या 6 धावा देत असताना साहिल शाहिद शेख, कारण शाहिद शेख एक मोठे खेळाडू आहेत त्यांच्या गावातले आणि त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी एक गडीसुद्धा या ठिकाणी बाद केलं आहे असं मी म्हणायला पाहिजे. या ठिकाणी जसं मी उल्लेख केला भिवंडीमध्ये प्रचंड आगरी कोळी समाजांचं गाव आहे आणि हे सगळे सातत्याने राऊंड द क्लॉक क्रिकेट खेळत असतात फार मोठ्या प्रमाणात. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टॅटिस्टिकली जर बोलायचं झालं म्हणजे एक संख्येच्या माध्यमातून बोलायचं झालं तर भिवंडी सगळ्यात वरती आहे भारतामध्ये टेनिस विश्वामध्ये स्पर्धा आयोजन करण्याच्या बाबतीत. म्हणूनच आज 22 तारखे खेळाडू आपल्याला ISPLमध्ये दिसत आहेत. 6 मिनिटामध्ये एक षटक झालं आहे आणि दुसरं षटक आता या ठिकाणी सुरू होतं आहे. 22ला तो जो एक्सपोजर जो मिळाला पाहिजे, मला असं वाटतं 22ने लवकर बॅटिंगला यायला पाहिजे. ISPLला थोडंसं लेट येत आहेत. इज अ मॅच विनर, मॅच टर्न करायची त्याच्याकडे ताकद आहे. मागच्या ISPL 1मध्ये 22चा परफॉर्मन्स तुम्ही पाहिलं. 22ला म्हटलं शांतपणे अत्यंत पूर्णपणे फोकस राहा, जास्त घाई नको, एक्साइटमेंट नको, ॲक्युरेसीवर भर दे. खूप चांगला परफॉर्मन्स ISPL 1मध्ये दाखवला. या ISPL 2मध्ये सुद्धा 22 चांगला परफॉर्मन्स दाखवतील या बाबतीत शंका नाही. गोलंदाज आले मुसव्वीर, चांगले क्रिकेटर आहेत. भिवंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माझं मैत्री वर्गसुद्धा आहे. सगळे लाईव्ह टेलिकास्ट आता दिनेश चौगुले असेल, चेतन कारिक असेल, सगळे लाईव्ह टेलिकास्ट बघत असेल. सिद्दीक बाबे असेल, डॉक्टर गवळी असतील, सगळे आमचे समालोचक आहेत. चेंडू बॅट अँड पॅटच्या म्हटल्यानंतर बॅकफुटला आले, ऑफसाईडला कट केले, चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत एक चिक्की सिंगल कंप्लीट करतायत फलंदाज महेंद्र आणि संघाला धावसंख्येला पुढे नेत आहेत 7 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर येते फलंदाज आता अनिकेत. मुसव्वीर बॉलर. आइए थोड़ा हिंदी में कमेंट्री करते हैं ताकि सभी हमारे बच्चे लोग जो यहाँ पे खेल रहे वो थोड़ा हिंदी में एंजॉय कर सके. मुसव्वीर हमारे गेंदबाज तैयार होते हुए वहाँ पे सामने. जैसे मैंने कहा कि भिवंडी भी सबसे बड़े पैमाने में क्रिकेट खेला जाता है और बहुत ही अच्छा क्रिकेट, हाई स्टैंडर्ड क्रिकेट खेला जाता है. मुसव्वीर तैयार गेंदबाजी के लिए. अगली गेंद लेके इस बार राइट आर्म राउंड द विकेट. गेंद गिरने के बाद बॉडी लाइन थी, बैकफुट में आए, बैट्समैन ऑन साइड में गेंद को टर्न करना चाहते थे, गेंद वहाँ पे रुकती हुई विकेट कीपर के सामने. अच्छी गेंदबाजी. देखिए जब भी आप लेफ्ट आर्म राउंड हो, राइट आर्म राउंड हो, गेंदबाजी राइट हैंडर कर निकल लेते तो थोड़ा एक एंगल होता है गेंद और खेलना थोड़ा मुश्किल होता है. इसके लिए अलग स्टांस होता है, अलग फुटवर्क होता है, अलग आईसाइट आपको यूज़ करना पड़ेगा क्योंकि जब आप अलग स्टांस लेते तो आपकी नज़र बराबर बैठेगी गेंद के ऊपर. इस बार बैकफुट में गेंद को सीधा पॉइंट के फील्डर के हाथों में खेला और एक अच्छा कैच सुफियान वहां पे लेते हुए. डीजे केलंय. सुफियान याच्याकडे जेल देण्यासाठी भाग पाडलं आणि सुफियाने अगदी इंटरनॅशनल स्टाईलमध्ये खूप शैलिश पद्धतीने जॉन्टी रोज स्टाईल तो जेल त्या ठिकाणी पॉईंटमध्ये टिपला आणि फलंदाज मैदानावर बाद होते. धावा येत नाही आहे, तो करत होता तोच फलंदाज बाद झाला. अनिकेत नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो आता रितेश शेलार. मुंबई संघ रणजीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना अजिंक्य राणे यांच्या कॅप्टनशिपमध्ये प्रगती करतोय पुढे. मेघालय समोर चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि खास करून
आपल्या याच परिसरातील शार्दूल ठाकूरने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला. पालघर जिल्ह्याचे खेळाडू येते. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये बॅकफुटला आले, चेंडू ऑन साईडला उचललाय. धावांची गरज आहे या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमा रेषेकडे. त्या ठिकाणी बघायचं पंचांच्या सिग्नलची एक्झॅक्टली. खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये जेल घेतला ना कोणी, साहिलने जेल सीमारेषेत थोडंसं आतमध्ये त्या ठिकाणी जेल टिपलाय म्हणून पंच वाट बघत होते आणि तो फलंदाज जो आक्रमण करायला चालला होता त्याला शांत करण्याचं काम पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज करतायत मैदानावरती मुसव्वीर. टायमिंग चुकण्याची शक्यता, मात्र सुफियान आणि साहिल दोघांचंही कौतुक करेन. दोघांनी प्रेक्षेने जेल टिपल्यामुळे आपण बघतोय मुसफ्फीरला 2 विकेट घेण्याचं या ठिकाणी यश प्राप्त झालंय. गुड बॉलिंग. सुफियान स्वतः संघनायक आहेत, ऑन हॅट्रिक आहेत. मुसफ्फीर बघायचं ते हॅट्रिक पूर्ण करतायत का. उचललंय मात्र डीपमध्ये बघायचंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करत असताना मात्र नाही, यावेळेला जेल मिळाला नाही. चेंडू सीमारे जसं मी उल्लेख केला याच्या अगोदर की बॅटचा पट्ट्यात तुम्ही कुठे चेंडू घेता डीजे. आणि गद्दारी केलं तर जीव घेईल, बरोबर आहे. आगरी कोळी समाज प्रचंड श्रीमंत समाज आहे मनाने, मनाच्या मोठ्यापणाने. मात्र गद्दारी विश्वासघात कराल तर प्रत्युत्तर सुद्धा देतो. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा उचलायचा प्रयत्न या ठिकाणी मात्र कव्हर करेपर्यंत धावांची गरज आहे, कारण धावा नसेल तर तुम्ही संघर्ष करणार कसा असा प्रश्न आहे. त्यामुळे चेरोबा वाशेरे प्रयत्न करतोय धावा करण्यासाठी. मात्र या ठिकाणी अलफते पडगे संघाचे कॅप्टन सुफियान ज्या पद्धतीने कॅप्टनशिप करतायत, ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग चेंज केली आहे अतिशय सुंदर पद्धतीने, त्यामुळे धावा येत नाही या ठिकाणी म्हणायला पाहिजे. षटकं संपतायत मैदानावरती 2. पहिलं षटक आताळलं होतं मैदानावरती साहिल यांनी आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं आता आताळलं ते मुसाविर शेख यांनी आणि धावसंख्या झाली 14. पहिल्या षटकात 6 धावा 1 गडी बाद, दुसऱ्या षटकात 8 धावा 2 गडी बाद. दोन्ही गोलंदाजांनी सुफियानची कॅप्टनशिप जी आहे, गेम प्लॅन म्हणा, गेम स्ट्रॅटजी म्हणा, खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करत असताना आणि भिवंडी त्याच्यासाठीच ओळखलं जाते. SSC पडगे आणि बंटी स्पोर्ट्स बोरोली या दोन्ही संघनायकांनी आमच्याशी संपर्क साधावा. पडगे क्रिकेटसाठी ओळखला जातो गाव, बोरोली हे क्रिकेटसाठी ओळखला जातो. याच बोरोलीने आपल्या भारताला रोहित शर्मा दिला, विसरू नका. याच बोरोलीने आपल्याला पूनम राऊत दिला, हे विसरू नका. तर सन्माननीय मदन दत्तू जाधव काल यांनी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली होती, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. आजही त्यांनी व्यवस्था केली. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या त्यांच्यामार्फत पूर्ण जेवणाची व्यवस्था यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. मदनजी तुमचे धन्यवाद. कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. ज्ञानदान आणि अन्नदान महादेव फार मोठ्या प्रमाणात पुण्य देतात. गोलंदाज आहेत शाकिद. ओ बॅकफुटला आले, उचलायचा प्रयत्न त्या ठिकाणी षटकार डीजे. या थोड़ा पुन्हा एकदा अपन पडगे संघ खेळतोय, थोड़ा हिंदी में कमेंट करूँगा. साहिल शेख इन्होंने 1 ओवर डाला, कोई मेडन नहीं, 6 रन 1 विकेट. उसके बाद मुसाविर शेख उन्होंने बेहतरीन गेंदबाजी करते हुए 8 रन देते हुए 2 विकेट उन्होंने लिए. जहाँ तक साकिब का सवाल है, उनके पहले गेंद में सिक्सर आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ मैदान के ऊपर 20 रन आप देख सकते हैं. 20 फॉर द लॉस ऑफ 4 इन द
थर्ड ओवर आप देख सकते हैं, तीसरा ओवर यहाँ पे चल रहा है। जहाँ तक सवाल है अलफ्ते ब पड़गे, उनके कैप्टन है सुफियान, और जहाँ तक चेरोबा वाशेरे वो खेल रही है। देखें उज्ज्वल शेलार आहेत बॅटिंग टीमचे कॅप्टन। सांगतो पुढचा चेंडू, शाकिबचा चेंडू अँगल होतोय पडल्यानंतर। खूप सुंदर गोलंदाजी, ओपन चेस ज्याला आपण, जेफ थॉम्सन म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत खूप नामांकित गोलंदाज होते, त्यांच्यासारखीच ते ओपन चेस गोलंदाजी जेव्हा करताना एक तर शोल्डरमधून ताकद येतो, चेंडू उसळण्याची शक्यता आहे, चेंडू स्विंग होण्याची शक्यता आहे। बघा त्याच्यावरती शॉर्ट थर्डमॅन लावलं आहे की निक लागला तर गल्लीमध्ये किंवा थर्डमॅनमध्ये किंवा पॉईंटमध्ये फ्लाय होऊ शकतो चेंडू। बघा पुन्हा एकदा तेच अँगल करतायत शाकिब, कारण पहिला चेंडू षटकार बसल्यानंतर कमबॅक करणं आवश्यक होतं आणि शाकिब 2 चेंडू डॉट करतायत। बघा जिथे तिकडे प्रेक्षकांची गॅलरी प्रेक्षकांची गॅलरी आहे तिथे एक गाडी आहे, 2 व्हीलर उभी आहे आणि त्याचा जो आरसा आहे तो चमकतोय आणि तो डायरेक्ट आमच्या डोळ्यावर येतो या ठिकाणी। ती गाडी कोणाची आहे, ती गाडी थोडीशी क्रॉस लावली तर बरं होईल। मला वाटतं 4 व्हीलर का 2 व्हीलर आहे मला माहीत नाही एक्झॅक्टली, 2 व्हीलर आहे आणि त्या 2 व्हीलरचे आरसे चमकत आहेत आणि तो त्रास होऊ शकतो गोलंदाजाला आणि अंपायरला सुद्धा। थैंक यू सर। ओ ब्यूटीफुल कमबैक। देखिए पहली गेंद में सिक्सर मारने के बाद वापस आना बहुत मुश्किल होता है, और यहाँ पे शाकिब ने 3 गेंदें डॉट डालते हुए उन्होंने वापस आए वो, और उन्होंने दिखा दिया कि मैं अच्छी गेंदबाजी कर सकता हूँ, और उन्होंने ज़्यादा से ज़्यादा बॉडी लाइन डालने की कोशिश की, स्विंग करने की कोशिश की, और लाइन एंड लेंथ में थोड़ा सा लाइन बदलने की कोशिश की। लेंथ उन्होंने वही रखा है लेकिन स्विंग करने की ज़्यादा कोशिश कर रहे हैं शाकिब। अगली गेंद, इस बार गेंद बैट और पैड के बीच में दी, कैच होने की संभावना है। नीचे आते हुए हमारे बेहतरीन फील्डर मोइस कैच लेते हैं और ये विकेट मैदान के ऊपर गिरता हुआ। डीजे देखिए अब अलफ ते ब पड़गे गांव का पूरा आप हिस्ट्री बोलना। माजी उपसरपंच सुभाष दळवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी, त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी। तर मी म्हणत होतो की या ठिकाणी आमचे अलफ ते पडगे यांचा इतिहास तुम्ही बघाल तर अत्यंत चांगले खेळाडू या गावाने दिलेत, आणि त्यामुळे त्यांचं क्रिकेट किती सुंदर आहे, गोलंदाजी किती सुंदर पद्धतीने, प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतात ना, नियोजन, ते नियोजन पद्धतीने गोलंदाजी करत असताना इस बार ये गेंद गिरने के बाद उछाल लेते हुए और गेंद ने ज़्यादा स्विंग किया। देखिए गेंद कहाँ कंक्लूड होती है, गेंद कहाँ जाके फिनिश होती है, कहाँ जाके उसे पकड़ा जाता है, ये यहाँ पे हमारे अंपायर्स देख रहे हैं। और वो देखने के बाद उन्होंने देखा है कि भाई 4 ओवर है, 24 गेंदें हैं, हर गेंद यहाँ पे पॉजिटिव होना बहुत ज़रूरी है। अगर उसको नेगेटिव का उसको अगर क्लाउड मिलेगा तो परेशानी हो सकती है बैट्समैन को। इसको ध्यान में रखते हुए यहाँ पे वाइड करा दिया। 1 रन का इजाफा, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ मैदान के ऊपर 21 रन। धन्यवाद ज्ञानेश्वर, हमारे अच्छे स्कोरर। पिछले साल भी जब आया था बेहतरीन स्कोरिंग उन्होंने की थी यहाँ पे। अगली गेंद, शाकिब की गेंद गिरने के बाद गेंद ने ज़्यादा उछाल लेते हुए गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश की और कोई रन नहीं मिलेगा, लेकिन कीपर बहुत तेज़ी से वहाँ पे लेग स्लिप की तरफ भागते हुए वहाँ पे गेंद को गैदर किया। अब देख सकते हैं मैदान के ऊपर ये गेंद डॉट थी, इसके पहले हमने वाइड देखा था। तो साहिल शेख 6 रन 1 विकेट, मुसाफिर शेख 8 रन 2 विकेट। साकिब ने अभी तक अगर देखा जाए तो 7 रन देते हुए 1 विकेट लिया। 3 ओवर की समाप्ति और 3 ओवर के बाद स्कोर बनता हुआ जाता है, आपको बता दूं 21 रन, 7 का रन रेट। हमने पहले मैच में हमने 74 का टारगेट देखा था और मैच को जीता था बहुत बड़े डिफरेंस से, 59 रन से। और ये मैच में अगर देखा तो पड़गे के पास बहुत बड़ा एक्सपीरियंस है, जैसा मैंने कहा कि उनका हिस्ट्री ऑफ क्रिकेट बहुत स्ट्रांग है और उनके 3 ओवर के लिए 19 मिनट। दोनों अंपायर को बता दूं, हमारे ज्ञानेश्वर कह रहे हैं कि ये 3 ओवर के लिए पड़गे टीम ने 19 मिनट लिया है। ये सुफियान को भी बता दूं जो कैप्टन है उनका अलफ थे ब पड़गे के,
आपने 19 मिनट लिया है 3 ओवर के लिए, जो कि 15 मिनट लेना चाहिए, 4 मिनट आपने ज़्यादा लिया है, ये ध्यान में रखें। अभी एक ओवर बचा हुआ और एक ओवर में अगर हम एक्सपेक्टेड स्कोर अगर देखें, देखिए 7 रन प्रति ओवर से स्कोर अभी तक 21 बना है। अगर समझे इस ओवर में 10 रन भी आता है या 15 रन भी आता है तो ये स्कोर ज़्यादा से ज़्यादा 35 या 40 तक जाएगा। लेकिन जहाँ तक गेंदबाजों का सवाल है, मैं यकीनन हमारे कैप्टन सुफियान का तारीफ़ करना चाहूँगा। साहिल शेख 1 ओवर 6 रन 1 विकेट, मुसाफिर शेख बेहतरीन गेंदबाजी रहे उनकी, 1 ओवर 8 रन 2 विकेट। उनको खेलना थोड़ा मुश्किल रहा क्योंकि एक तो वो बॉडी लाइन डालते थे, ऊपर से उछाल ज़्यादा ले रहे थे गेंद उनकी, और साकिब भी पहली गेंद में सिक्सर बैठने के बाद उन्होंने जो कमबैक किया 5 गेंदों में, यकीन तारीफ़ काबिल, 7 रन देते हुए उन्होंने 1 विकेट लिया। सन्माननीय विष्णू पाटील साहेबांचं आगमन झालं आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। आणि विष्णू आपले जगाचे पालक आहेत, आपले पालक आहेत, देव आहेत। आणि बघा ना, आज एकादशी आहे आणि सन्माननीय विष्णू पाटीलचं आगमन झालं आहे, स्वागत आहे त्यांचं। माझी आणि संतोष सुतारची मैत्री या श्रीकृष्णामुळे, लक्षात घ्या, आणि या श्रीकृष्णाच्या मैत्रीमुळेच संतोष सुतारचं मी आमंत्रण कधीच नाही म्हणत नाही। त्यांनी फोन केल्यानंतर मला नो डाऊट, मी म्हटलं हिम्मत हारू नको, 3 ते 4 वेळा बिचाराची डेट चेंज झाली कारण डेट मिळत नव्हती त्यांना, मात्र शेवटी त्यांनी डेट फायनल केली 6, 7, 8 आणि 9 फेब्रुवारी। आम्ही आधीच मन बनवलं होतं की संतोषसाठी यायचंच आहे, कारण ही माझी वाणी या कृष्णाच्या चरणी, कारण संतोष ज्या देवळामध्ये श्रीकृष्णाची उपासना करतो त्या देवाच्या चरणी। श्रीकृष्ण शरणम बाबा। चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये लॉफ केलं, यावेळेला बॅकलिप खूप सुंदर पद्धतीने घेतला होता आदित, आणि हा चेंडू 6 धावांसाठी महेंद्र मागे। बघा तुम्ही प्रेशरमध्ये, तुमची टीम प्रेशरमध्ये असताना तुम्ही कसं परफॉर्म करता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। तुम्ही प्रेशरमध्ये असताना महेंद्र मागे या ठिकाणी परफॉर्म करतोय, हे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे। आपल्या संघाला संकटातून बाहेर काढणं, तुम्ही बघता भरपूर वेळा कितीतरी खेळाडू आपल्या भारतीय संघात सुद्धा असे जे संकटातून बाहेर काढतात। अभिषेकची बॅटिंग तुम्ही T20मध्ये पाहिलं का, पण आता वन डे आपण जिंकलो, श्रेयस अय्यरनी आमच्याच कुटुंबातले एक खेळाडू आहेत ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, आणि त्यामुळे भारतीय संघ प्रत्येक वर्षी 50 नवीन खेळाडू नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये घडवतो, आणि याच्यामध्ये सुद्धा आमचा खारीचा वाटा आहे म्हणायला पाहिजे। सन्माननीय मदन दत्तू जाधव यांचा आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय की त्यांनी भोजनाची व्यवस्था खूप सुंदर केली होती। तशीच व्यवस्था उद्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करणार आहेत ते। ओ चेंडू अपेक्षापेक्षा वरती आला, यावेळेला मात्र महेंद्र अत्यंत खतरनाक बॅटिंग करत असताना ऑन साईडला अजून एक षटकार दाखवत आहे डीजे। संघनायक स्वतः गोलंदाजी करतायत सुफियान। ओ पुन्हा एकदा उचललाय, फुल टॉस करून घेतला होता, इट इज बाउंड्री का 6, तिसरा षटकार। बैटिंग डीजे। बोरोली हे दोन्ही कॅप्टन आले असतील, त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा। बघा ना, पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावाले 1 गडी बाद साहिल शेख, मुसाफिर शेख अत्यंत सुंदर गोलंदाजी, 8 धावा 2 गडी बाद। साकिबला पहिला चेंडू षटकार बसला, कमबॅक केलं, 7 धावा दिला 1 गडी बाद। आणि सुफियानला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धुतलाय आणि 18 धावा कुठल्यात इसी को क्रिकेट कहते हैं, लॉट ऑफ अनसर्टेनिटी, कभी कुछ भी हो सकता है।
आप भूले नहीं ना उस जावेद मियाँदाद का सिक्स, चेतन शर्मा का उस बॉल के ऊपर जब उन्होंने मैच को घुमा दिया था, लेकिन उसका जवाब भी दिया ऋषिकेश कानिटकर ने पाकिस्तान के सामने बांग्लादेश के ग्राउंड के ऊपर, जब लास्ट बॉल में चौकार की ज़रूरत थी और उन्होंने 4 रन मारे थे। तो ऐसा होता रहता है क्रिकेट में। लेकिन आप देखिए भिवंडी को सबसे अच्छा क्रिकेट खेलने के लिए शहर क्यों पहचाना जाता है? क्योंकि बहुत ही फाइटिंग स्पिरिट हमेशा भिवंडी टीम के माध्यम से देखने को मिला है। यहाँ तक यहाँ का सवाल है, आप देख सकते हैं सापे यहाँ पे खेल रहा है, कुकसे खेल रहा है, कुरुन खेल रहा है, वाशेरी खेल रही है, पड़गे बी खेल रही है और एसएससी पड़गे खेल रही है, बोरोली खेल रही है, कुकसे खेल रही है, विकी स्पोर्ट्स, किंग कानिवली आ रही है खेलने के लिए, मीनाक्षी कांदली आ रही है, अफसर तलोली आ रही है, अमर स्पोर्ट्स कासने, ये सब टीम आज खेलने के लिए यहाँ पे आ रही है। 12 मैचेस आप देखेंगे। और जहाँ तक उत्कर्ष पाटिल इंतज़ार कर रहे हैं कमेंट्री का, ये मैच खत्म होने के बाद हम उन्हें माइक देंगे ताकि वो भी अपना पालघर का जो आवाज़ है आप तक पहुँचा सके। पालघर जिला जिन्होंने बेहतरीन प्लेयर्स दिले, अभी आप देख सकते हैं 4 प्लेयर हमारे मुंबई के रणजी के टीम में प्रोबेबल्स में है पालघर जिला के। इस बार गेंद गिरने के बाद पीछे आए, गेंद को उठाने की कोशिश की, गेंद को ऑन साइड में भेज दिया है और ये और एक 6 टीजे। आइए बुलाते हैं बंटी स्पोर्ट्स बोरोली और एसएससी पड़गे, कैप्टन टॉस के लिए आ जाए। और जहां तक महेंद्र मागे का सवाल है, 4 सिक्सर मार चुके हैं। देखिए पिछले 3 ओवर में रन आप देखेंगे तो टोटल 21 रन गए थे और इधर 4 गेंदों में 24 रन आते हुए, इसी को क्रिकेट कहते हैं लॉट ऑफ अनसर्टेनिटी। महेंद्र मागे ऑन फायर, बेहतरीन बैटिंग कर रहे। सर आवाज कम बोलिए ना सर, आहिस्ता बोलिए ना सर, माइक चालू कमेंट्री मध्ये आवाज करू नको म्हणा। सुफियान कैप्टन है इस टीम के पड़गे के, और उसी सुफियान का समाचार लेते हुए, जिस सुफियान ने बेहतरीन कैप्टनशिप की, पॉइंट में एक अच्छा कैच भी लिया, उसी सुफियान के यहाँ पे खतरनाक बेहतरीन यहाँ पे बैटिंग करते हुए महेंद्र मागे ने 24 रन, 25 रन इस ओवर में आते हुए स्कोर बनता हुआ 46। 3 ओवर जब खत्म हुए थे तब 21 थे और आप देख सकते 25 रन इस ओवर में आते हुए। इस बार गेंद को घुमा दिया है महेंद्र मागे ने वापस एक बार, और ये 5वां 6 उनके बैट से आता हुआ। बेहतरीन बैटिंग डीजे। प्रकाश पाटील मॅनेजर मागे, साथीदारांचे नाव लई गाजे, साथीदारांचे नाव लई गाजे, साथीदारांचे नाव लई गाजे। उन्होंने 6 सिक्स मारा था महेंद्र मागे ने, उसी महेंद्र मागे ने यहाँ पे सुफियान को 5 सिक्स मारा है। तो उनके लिए नई बात नहीं है, बहुत ही खतरनाक बैटिंग, बहुत ही डेंजरस बैटिंग किया यहाँ पे उन्होंने। और 5 सिक्स आप देख सकते हैं, पहले 3 ओवर में 21 रन आए और 5 गेंदों में यहाँ पे 30 रन और 1 रन वाइड का भी, ऐसा 31 रन इसी ओवर में आता हुआ। स्कोर को आपको बता दूं 52 रन, और महेंद्र यहाँ पे 1 मैन आर्मी बैटिंग करते हुए मैदान के ऊपर 5 सिक्स मारते हुए उन्होंने भीतर दिखा दिया है, हमारे पहले के बैट्समैन को आपने जरूर आउट किया, ये उसका जवाब है। वापस एक बार उठा दिया है महेंद्र मागे ने, अपने रिकॉर्ड को तोड़ेंगे या कैच लिया जाएगा, वहां पे देखना पड़ेगा। और कैच लिया गया, लेकिन महेंद्र मागे का ये जो बैटिंग है यकीनन हमारे जो दर्शक है वो हमेशा याद रखेंगे। पिछला बार उन्होंने कामरान पटेल को मारा था, इस बार उन्होंने सुफियान को बहुत धोया। यहाँ पे 5 सिक्स मारते हुए महेंद्र मागे ने अपना जो बैटिंग है, अपना जो परफॉर्मेंस है, यहाँ पे चेरोबा वाशेरे और वाशेरे गांव का नाम रोशन करते हुए इसी मैदान के ऊपर कामरान पटेल को पिछली बार उन्होंने 6 सिक्स मारा था, इस बार सुफियान को 5 सिक्स मारते हुए आखिर में वो आउट हुए, लेकिन अपना टीम का स्कोर अच्छा बनाया उन्होंने। 52 रन यहाँ पे बनते हुए, जहाँ तक 4 ओवर का सवाल है, और 53 रन का पहले 3 ओवर में 21 रन आए और उसके बाद के ओवर में महेंद्र
मागे ने बहुत खतरनाक बैटिंग करते हुए सामने वाली टीम के कैप्टन को ही बहुत धोया। ऐसा कहा जाता है जो भी अटैक करो कैप्टन के ऊपर करो, और कैप्टन के ऊपर अटैक करते हैं उनका साइकोलॉजी जो है, उनका जो प्रेशर है उन्होंने बढ़ा दिया है। और जो स्कोर ऐसा लग रहा था कि 40 के दरमियान होगा, वही स्कोर यहाँ पे 52 बनता हुआ और 53 का टारगेट यहाँ पे देता हुआ मैदान के ऊपर जहाँ तक सवाल है चेरोबा वाशेरे यहाँ पे देते हुए अलपते पड़गे इस टीम को। और पड़गे का क्रिकेट का हिस्ट्री बहुत अच्छा है, देखना है वो कैसा जवाब देते हैं, यहाँ पे किस तरह से जवाब देते हैं। आइए सुनते हैं मराठी में उत्कर्ष पाटिल, एक बहुत ही अच्छा अपकमिंग यंगस्टर है हमारे पालघर के कमेंटेटर, उनको सुनते हैं जो हमारे साथ यहाँ पे आए हुए हैं। आज और कल मैं और उत्कर्ष पाटिल आपको एंटरटेन करेंगे। थैंक यू वेरी मच। या ठिकाणी मच्छिंद्र वडोळकर यांचं आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सगळे सूत्रसंचालन आणि सगळ्या गोष्टी आमचे आता शिक्षक जे एक सन्माननीय व्यक्ती जे ते करतील या ठिकाणी। धन्यवाद। दरम्यान आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत। मी सुभाष दळवी माझी उपसरपंच यांना विनंती करतोय। आंबडेगावचे एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, या विभागातील डॅशिंग पर्सनॅलिटी आहे। आपण सरपंच चषक 2025 सापेगावचा आनंद घेतोय। सुभाष दळवी यांच्या हातामध्ये नाणं देण्यापूर्वी नाण्याच्या एका बाजूला सरपंच, दुसऱ्या बाजूला पोलीस पाटील। तर सर्वांचं स्वागत आहे। टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेकी करीत आहोत। एक सुंदर अशी स्पर्धा आहे। निर्बी 11 514 स्पोर्ट्स सापे व SK स्पोर्ट्स सापेचा मोलाचं योगदान आहे या स्पर्धेमध्ये आणि नाणेफेकी आपण करीत आहोत। एका बाजूला SSC पडगा, दुसऱ्या बाजूला बंटी स्पोर्ट्स बोरिवली। सरपंच अशी मागणी केली, मात्र पोलीस पाटील याप्रमाणे निर्णय आलेला आहे। नाणेफेकीचा कोल SSC पडगे संघाने जिंकलेला आहे। विजय संघाच्या कर्णधाराला शीतपेय आहे, राजेश पाटील यांच्याकडे शीतपेय दिले जाते। तर मी सुभाष दळवी साहेबांना विनंती करेन, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे। समीर, नाणेफेकीचा कोल जिंकलेला 3 षटकांचा सामना असेल, निर्णय काय असणार आहे? 4 षटकांचे आपण डाव पाहतो आहोत, तर निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे, त्यामागचं काही कारण असेल? कारण काय ना, आपला नॅचरल खेळ दाखवायचा आम्ही प्रयत्न करू। खऱ्या अर्थानं पाहिलं SSC पडगा एक मातब्बर संघ आहे, मात्र प्रलेश मुरांजन संघात नसल्यानंतर जर थोडा संघ बॅकफुटवर वाटतोय, तर प्रलेशची तेवढी कमतरता आपल्याला जाणवेल? हो नक्की जाणवते तर आहेच कमतरता, पण आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू। या स्पर्धेबद्दल काय वाटतं? कारण अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आयोजन तर एक नंबरच केलेलं आहे, सापेवाल्यांचं काय बोलून फायदाच नाही, ते प्रत्येक टायमाला जबरदस्त आयोजन करतात। यास उत्कृष्ट आयोजन अशा पद्धतीची प्रतिक्रिया। नाणेफेकीचा कोल बंटी स्पोर्ट बोरलीसाठी महत्त्वाचा होता। हो महत्त्वाचा तर होताच। नाणेफेकी जिंकली असती तू काय घेणार होतास? फिल्डिंगच केली असते आम्ही। आता फलंदाजी करायची, किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेत? टिपटिपलाच जाण्याचा प्रयत्न करू। कोणाची भूमिका असेल महत्त्वाची? सर्वांनी आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या स्पर्धेबद्दल काय वाटतं? स्पर्धा तर खूप छान आहे आणि ग्राउंड देखील त्यांनी छान बनवलाय, मॅच देखील चांगली होईल। यस, तर नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे SSC पडगे संघानं। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलेला आहे फलंदाजीसाठी बंटी स्पोर्ट बोरली संघाला। माय गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज माझे साथी समालोचक मॅन फ्रॉम धनसर, मला वाटतं पालघर जिल्ह्यातील अतिशय उत्कृष्ट असे आमचे सहकारी उत्कर्ष पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत। थँक्यू सो मच, धन्यवाद। आपण गायकवाड सरांना ऐकतात, पेशानं शिक्षक आहेत। सुरुवात करतो आजच्या समालोचनाला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन। माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्यस्मरण करून मी उत्कर्ष पाटील समालोचन कक्षातून जोडतोय तुमच्या समवेत। आजच्या दिवसातला अत्यंत महत्त्वाचा मॅच अर्थात दुसरा मॅच। एका बाजूला आपण पाहतायत अलपते बी पडगे आणि एका बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये चेरोबा वाशेरे। पहिल्या डावाचा खेळ काय रंगला, अप्रतिम। पहिली 3 षटकं पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं वर्चस्व राहिलं। शेवटच्या षटकात सांगितलं महेंद्र माघे यांनी की मी संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि महत्त्वपूर्ण खेळी मला याच मॅचमध्ये करावी लागेल आणि आक्रमकतेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेश शेलार। खोलवा टप्पाचा बॉल होता, बॉलला ऑन साईडला केलंय। थोडंसं स्वागत आहे, 2 फक्त
ऑन साईडला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन देत होते, त्यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या 3 वरती जाऊन देखील पोहोचते. निश्चितपणे उत्कर्ष एक सन्माननीय अतिथी आलेले आहेत. सरपंचांचे मामा जगन्नाथ म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. अनेक मान्यवर येतील या स्पर्धेकडे, कारण स्पर्धा लाख मोलाची आहे. अगदी जबरदस्त मॅनेजमेंट कसं असतं आणि ज्या पद्धतीने बाळसर जो उल्लेख करतात, भिवंडी म्हटलं की क्रिकेटचं माहेरघर, ज्यामध्ये तुम्हाला अनेक वेळा चांगलं आयोजन पाहायला मिळतं. सबमरिंग डिलिव्हरी याही वेळेला आपण पाहतायत जयेश शेलारनं पहिलं षटक मी संघामध्ये का हाताळतोय त्याचं उत्तम प्रात्यक्षिक त्यानं मांडलं, कारण क्लास गोलंदाजी. सध्या खऱ्या अर्थानं फलंदाजानं त्यांनी शांत ठेवलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा आल्या, तदनंतरचा चौथा बॉल अगदी अनप्लेएबल, ज्यामध्ये अनएक्सपेक्टेड बाउन्स उसळी मिळाली आणि त्या अनुषंगानं फलंदाजाला थंड केलं. पुढचा बॉल राऊंड डिस्टन्सनं गोलंदाज तयार. वेग जास्त आहे आणि भन्नाट वेगासहित अचूक टप्पा, ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर क्रिकेट परिपटलावरती तुम्ही एक उत्तम गोलंदाज आहात. म्हणून सातत्याने तुमची तीवरणी लागली जाईल आणि तीच गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते जयेश शेलार यांची. या स्पर्धेसाठी आम्हाला निमंत्रण दिलं बाळसरांच्या माध्यमातून आणि भिवंडी हा शहर आम्ही पाहिलं या समालोचनाच्या प्रवासामध्ये. आज प्रथमतःच आमचं इथे येणं झालं. मी बाळसरांचे आभार मानेन, सुतार सरांचे आभार मानेन, ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला सलग 2 दिवस आवाज देण्याची संधी दिली. शेवटचा बॉल असेल या षटकातला. ओव्हर द स्टम्प्सनं गोलंदाज. अगदी खोलवर टप्पाचा बॉल, शफल झाले होते, अगदी ऑफस्टिकला आले, परंतु ती मेरिटवरची गोलंदाजी देखील बघायला मिळाली. ज्या वेळेला फलंदाज शफल झाले त्यावेळेला गोलंदाजानं अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड मांडलं, तिथे मात्र त्याच्या मेरिटवरची गोलंदाजी हाताळली. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येत असताना धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजे 4. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान देखील आहेत आणि गायकवाड सर आमच्या परत पुन्हा एकदा पोहोचतील. पेशानं ते एक शिक्षक आहेत आणि त्यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुभाष दळवी साहेब, माजी उपसरपंच आमणे यांचं आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय बाळकृष्ण सुतार साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सुभाष दळवी साहेब यांना आपण सन्मानित करायचं. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे करते धरते शिल्पकार गोरखनाथ सुतार, विद्यमान सरपंच सापे यांचंही आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. आज आपण किती अनमोल आवाज ऐकत आहोत. एका बाजूला बाल सुब्रमण्यम अय्यर सर, दरम्यान सन्मान होत आहे, आणि दुसऱ्या बाजूला उत्कर्ष, म्हणजे उत्कर्षाचा आवाजही आपण पाहतोय. समालोचन क्षेत्रातला उत्कर्षच आहे. तर दोन्ही समालोचकांचं मी निश्चितच पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातूनही स्वागत करेन आणि या मच्छिंद्र वडोळकर साहेब यांनाही आपण सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा बाळकृष्ण सुतार यांना विनंती करतोय, मच्छिंद्र वडोळकर साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. माईची शाल, प्रेमद प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून मच्छिंद्र वडोळकर यांना आपण सन्मानित करीत आहोत. आणि या सन्मानाचं लगेच आपण खेळाला सुरुवात करीत आहोत. सज्ज आहोत आपण पुढच्या षटकाची सारी